नमस्कार, मी शुभांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. तर इकडे माझा चहा बनवणं सुरू आहे. स्वयंपाक बनवून झालेला, दूध पण गरम करायला ठेवलं होतं. वांग्याची भाजी आणि चपाती बनवलेली, कारण आम्ही निघालो आहोत सोलापूरला. का ते पुढील म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच. तर आमचं सगळं आवरलं. त्यानंतर आम्ही बसने जाणार आहोत, त्यामुळे मुलांनी बूट, सॉक्स, स्वेटर आणि टोप्या, मास्क वगैरे सगळं घेतलेलं. थोडंसं बँकेमध्ये काम होतं बार्शीमध्येच, तर ते काम करण्यासाठी आलेलो होतो, पण बँक उघडी नव्हती. बँक उघडल्यानंतर तिथले कामं आटपले. बसमध्ये बसून सोलापूरला आलोत आणि रिक्षामध्ये बसून आणखीन सोलापूरला पण बँकेमध्ये काम होतं, त्यामुळे तिथे गेलो. तिथलं पण काम आटपलं आणि त्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी आलो आहोत. मुलांना फार आवडतं. थंडी असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, त्यांना काही फरक पडत नाही. आणि तसे आम्हाला पण हे आईस्क्रीम फार आवडतं. आम्ही इथं आल्यानंतर हे नक्कीच ट्राय करतो. सकाळी 9 वाजता घरातून निघालेलो. सध्या आत्ता वाजत आलेले आहे 2:30 होत आलेले. बघू ध्रुव, छान आहे का ध्रुव? नको तसंच खा, ती चम्मचने वेळ लागेल आणखीन. जी कामं होती ती आटपली आणि मेन काम आहे ते म्हणजे आज आम्ही गाडी बघण्यासाठी जाणार आहोत. आवडली तर घेऊन पण येणार आहोत. तर इकडे आमचं आईस्क्रीम खाऊन झालेलं. त्यानंतर यांचे मित्र आलेले, त्यांनी आरूला, मला आणि ध्रुवला या स्टॉपपर्यंत गाडीवरती सोडलं. त्यानंतर ह्यांना घ्यायला गेले आणि हे येत आहेत. तोपर्यंत आम्ही 25 तारीख जवळ आलेली, त्यामुळे सॅन्टाक्लॉज वगैरे आलेले किंवा ट्री वगैरे, तर ते पाहत थांबलेलो. आरू, ध्रुव, अमोल भैया यांच्या घरी गेले आणि त्यानंतर आम्ही दोघं रिक्षाने त्यांच्या घरी गेलो. आणि त्यांच्या घरी जाता घरासमोर दिसला हा डॉग. खूप क्यूट होता, सेम मांजरासारखा फेस होता. त्यानंतर त्यांच्या 4 व्हीलरमध्ये बसून आम्ही आलो आहोत ॲथरच्या शोरूममध्ये, कारण आम्हाला इलेक्ट्रॉनिक स्कूटी घ्यायची आहे. आणि सध्या आम्ही येऊन पोहोचलो आहोत ॲथरच्या शोरूममध्ये. आता स्कूटी वगैरे पाहू, आवडेल ती घेऊ. शोरूममध्ये आम्ही आलो आहोत ॲथरच्या 4 वाजता. त्यानंतर स्कूटी पाहिली. त्यानंतर आम्हाला ही स्कूटी आवडली. याच्यामध्ये व्हाईट, ग्रे आणि मॅट ब्ल्यू कलर होता, पण आम्हाला व्हाईटच आवडला, तर ती सिलेक्ट केली आणि ती आवडली. सफिशियंट आहे, खूप छान आहे, स्पेस पण भरपूर आहे. आम्ही आरामशीर चौघं याच्यावरती बसू शकतो आणि डिक्की वगैरे पण खूप छान आहे. इवन म्हणजे बाकी पण त्याची बॅटरीची लाईफ वगैरे पण खूप छान आहे, त्यामुळे ती आवडली. ती चार्जिंगला लावली. त्यानंतर बाकीच्या प्रोसेस आम्ही करतो आहेत. तर इकडे गिफ्ट म्हणून आम्हाला कप दिलेला आणि हेल्मेट. तर इकडे राहिलेला साईन वगैरे करून घेतो आहेत, कारण फार उशीर झालेला. ते म्हटले होते की 7 वाजेपर्यंत म्हणजे गाडीला चार्जिंग वगैरे होईल. आवडली, त्यामुळे आजच घेऊन जाणार आहोत, कारण उद्या यायचं म्हटल्यानंतर त्यांना आणखीन शाळेला रजा टाकावी लागेल आणि उद्याचा दिवस पण जाईल, त्यामुळे आजच घेऊन जाणार आहोत. थोडंसं लेट का होईना, पण थोडासा लेटच झाला. 8 वाजले पूर्ण गाडीची चार्जिंग वगैरे होण्यासाठी. पुढे येऊन उभा राहा. त्यानंतर स्कूटी बाहेर घेऊन आलो. चावी वगैरे घेताना फोटो काढले, रील्स काढले आणि बरेचसे फोटो काढले. त्यानंतर अमोल भैया, त्यांच्या मिसेस म्हणजे ताई पण आलेल्या मॅडम, त्यांच्यासोबत फोटो काढले. सर्वांनी फोटो वगैरे काढून रील्स बनवले. थोडीशी राईड पण केली गाडीची. आणि 8:30 म्हणजे 8:15 तर इथेच झालेले. आणि आता इथून आम्ही बार्शीसाठी जाण्यासाठी निघणार आहोत. होय, थांबा आणि उद्या गेलं तर बरोबर. काय जातो सावकाश 8 वाजले. उद्या सकाळी पण निघायचं म्हणलं का, परत सकाळी थंडी राहते आपलं, सकाळी पण तेवढंच. 11:30 झालेले, त्यामुळे व्लॉगचा एंड केल्याने हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. घरात खूप सारी कामं होती, कपडे, भांडे. त्यानंतर ध्रुवला ताप आलेली, त्यामुळे डिरेक्टली संध्याकाळी शूट केलं. आणि आजच गाडीची पूजा करायची आहे, कारण रात्री 11:30 झाल्यामुळे पूजा वगैरे काहीच केली नाही. त्यामुळे ध्रुवला दवाखान्यात घेऊन आले. हे तोपर्यंत शाळेतून येत आहेत. आरूला क्लासवरून घेऊन जाता जाता आम्ही पेढे, त्यानंतर गाडीसाठी हार वगैरे घेणार आहोत. तर ध्रुव आणि मी आता यांची वाट बघत थांबलेलो आहोत.
उन्हाळ्यात नाही वाजत. आत्ता थंडीत वाजते. थंड असते ना फ्रुटी, सर्दी होते. चल येते पप्पा. नाही. हे आल्यानंतर आम्ही आरूला पण क्लासवरून घेतलं आणि क्लासवरून घेतल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत फुलवारी चौकामध्ये, कारण पहिल्यांदा हार घेणार आहोत, त्यानंतर पेढे. वर्षवाला ना. आणि हा 70वाला आहे, 60वाला आहे, 50वाला आहे आणि हा मोठा 250वाला आहे, पलीकडला 350वाला आहे, हा 120वाला आहे. ठेवलाय पिलो आपल्या गाडीला हार. छान आहे, मस्त आहे. आणि मी पूर्ण स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला, कारण मला माहिती होते कारण लेट होणार आहे. त्यामुळे आता पेढे वगैरे घेऊ आणि त्यानंतर घरी जाऊ. झाली काय तयारी? होय झालं. आरतीचं ताट तेवढं करायचं. पिलो पेढे ते रेड कलरचं ताट. आणि ऑरेंज हाराचा कसला छान आहे बघा. दाखव बरं हार. कसला वास ची तयारी चालली रे ध्रुव. गाडीची पूजा करायची. कलर पिलू ध्रुव जुनी गाडी. अयो ते खोटा डायते. कशाची जुनी गाडी आहे रे? नवीन गाडी आपली. होय. केशर पेढा आणलाय का? दाखव गाडी. केशरच आहे म्हणतात. तेच केशरच थोडासा, तेवढा पण नाही. दूध तेवढं एक घ्यायचं. हा मग मी पारुशी दिसायची. आता आपल्याला गाडीची पूजा करायची, तुझी नाही करायची. म्हणून रे तुपाचीच घ्यायची. काय झालं काय पूजेला? ए बाळा काढी पिठी घे रे. काढी पिठी. नवीन तुला सायकल घ्यायची काय? किती घ्यायच्या? किती? सगळ्या घेते दुकानात. नटून आले बघ. पावडर लावून घे. बघू दाखव. ए जरा पिलू तुला पप्पाला नाम लाव. ए मम्मी काय नाही लाव. झालं एवढंच तुझ्या. परत हे आहे ना, हे लाल ड्रेस बदलतो. हो होय का? काळा ड्रेस बदलतो. आता ही ताट घेऊन येताना मी घेतो जरा. बाबाची मम्मा पूजा करायची. चल आपल्या गाडीची पूजा झाली की मग हे कर. हा सगळ्या पिलू थांबते सर. आवरा हारच टाका. तसं तसं असतंय. ओके तर स्वामींचं स्टिकर चिटकायचं. आणलंय का? नाही आणलं. ही काय लाईट आहे? परत काढलं तर मग त्या स्टोरीचं स्टिकर काढून निघता येत नाही. या गाडी माहितीये का? माहिती मला, शिकून घे. हो रे बा. मम्मा जुनी गाडी असली तर मग पप्पाचे पैसे निघते. अरे आपल्या फुला फ्रीज मध्ये ठेवले गुलाबाचं फुल आपल्या झाडाचं. आणखी आपल्या झाडाचं मी ठेवलं.
थोडा होता राहू दे बघा. आता थोडंच टाकायचं. आणलं? हां बघ किती छान आहे. वर पण थोडं लावलं. हवेनं पडलं म्हणून. आहे ओके. हा राहू दे. इथं टाकून बघ. आहे का तिथे? इथं राहत नाही का? होय ना, उडून जाईल का नाही? थंडी वाजते, थंडी वाजते. गाडीला ठोका पेडा. होय ठेवतात का? पप्पा ठेवतात का? गाडी खायचं. हां मग ठेवत असतात की. इथं ठेवू खाली. इथे ठेव की फुलात. गाडीची छान मस्तपैकी पूजा केली. हार पण खूप सुंदर दिसत होता आणि हे जे लाल फूल दिसते ते आमच्या गुलाबाच्या झाडाचं आहे. त्यानंतर फोटो वगैरे काढले आणि गावाला का गावाला? इथलं इथल्या थंडी वाजली. गुलाबाचं फुल आपल्या छान आहे. अरे आणता काय चक्कर? जा जा. ए थांब रे. नाही उभे राहा तू पुढे. बाय ध्रुवा. बाय. कोण आले गाडीवर? रोडला जाऊन आलात का? नाही. ए थांबा रो बस. फोटो घेऊ दे. छान निघालाय. ती चालू राहू दे. असं छान निघाले. ह्यांनी मुलांनी म्हणजे आरू ध्रुव हे गाडीवरती एक चक्कर मारून आले. त्यानंतर मी आता इकडे गॅसवरती पापड भाजते. पूर्ण स्वयंपाक तर अगोदरच बनवून झालेला आणि कालची खूप दगदग झालेली त्यामुळे खूप कंटाळा आलेला. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.